कुकुळवाड गटात विविध विकास कामांचे भूमिपूजन. भाजपाकडून जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरू. नमस्कार, आपण पाहत आहात क्रांतीपत्र न्यूज. जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता घोषित होण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली असून भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांच्या माध्यमातून मंजूर असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन माजी जिल्हा परिषद सदस्य व सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरेआबा यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संपन्न झाले. कुकुळवाड, पुकळेवाडी, वडजल, गटेवाडी या ठिकाणी कोट्यावधी रुपयांच्या मंजूर विकास कामांचे भूमिपूजन आज संपन्न झाले. यापैकी कुकुळवाड गावासाठी 7 कोटी 11 लाख, वडजलसाठी 1 कोटी 78 लाख, पुकळेवाडीसाठी 4 कोटी 22 लाख रुपये, तर गटेवाडीसाठी 10 कोटी 32 लाख रुपयांच्या मंजूर विकास कामांचे भूमिपूजन आज संपन्न झाले असून कुकुळवाड परिसरातील कार्यकर्ते व मतदार चार्ज करण्यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. कुकुळवाड गटातून भाजपच्या उमेदवाराची अद्याप घोषणा झाली नसली तरी नामदार जयकुमार गोरे या ठिकाणी कोणता मास्टर स्ट्रोक खेळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. कुकुळवाड गटात नवीन परिसीमन झाल्यानंतर गोंदवले गटातील गट्टेवाडी गाव नव्याने समाविष्ट झाल्याने निवडणुकीत गट्टेवाडी निर्णायक भूमिका बजावू शकते. अशातच नामदार जयकुमार गोरे मंत्री झाल्यापासून माण तालुक्यात आणि विशेषतः कुकुळवाड गटात नामदार सौभाग्यवती सौ सोनियाताई गोरे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे यांनी जास्त लक्ष घालून कार्यकर्त्यांची मोट बांधली असून बऱ्यापैकी पक्षात इन्कमिंग चालू झालेले आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी यांनी युवकांची मजबूत फळी या गटात निर्माण केली असून राष्ट्रवादी काँग्रेसची जुनी जाणती फळी आजही माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव शिंदे यांच्याबरोबर उभी राहू शकते. अशा परिस्थितीत हाय व्होल्टेज कुकुळवाड गटात भाजप आता कोणाला उमेदवारी देणार हे अजून गूढ आहे. काहीही झाले तरी यावेळी कुकुळवाड गट काबीज करायचा अशा सूचना ग्रामविकास मंत्री नामदार गोरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचे समजते. आज झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमाबरोबरच भाजपच्या कार्यकारिणी सदस्य सौ सोनियाताई गोरे यांनी देखील काल वरकुटे गणातील विविध विकास कामांचे भूमिपूजन केले असून कुकुळवाड गटात जवळपास 500 कोटीच्या वर विकास कामांचे उद्घाटन आतापर्यंत झाले असल्याचे मसवड मंडल अध्यक्ष प्रशांत गोरडे यांनी सांगितले. आजच्या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, माण तालुका लाडकी बहीण अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे, माण तालुका मार्केट कमिटीचे चेअरमन ब्रह्मदेव पुकळे, माण तालुका भाजपचे अध्यक्ष प्रशांत गोरड, मसवड नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक अभिषेक विरकर यांच्यासह विविध गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रांतीपत्र न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन देशमुखसह मी संपादक जावेद खान मोलानी. धन्यवाद.